सगळ्यांना संकट यावी, सगळ्यांनी त्रास द्यावा, आयुष्यात मार्ग चुकावे, चुका व्हाव्या, तरीसुद्धा पांडुरंगाने पदरात घ्यावं, आम्ही त्याचं नामचिंतन करावं आणि पुन्हा एकदा आम्ही सामर्थ्यानं उभं राहून समाजाला तोंड द्यावं. एवढी ताकद तुझ्या नामात आहे. झालेल्या चुका माफ करायची ताकद आहे तुझ्यात विठ्ठला. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. 1 महिना कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा की 50% प्रॉब्लेम कमी होतील आयुष्यातले. जे हाय टेम्पर आहे ना कमी होईल. ठोक्यात बायको गार करताना ती व्हायचं नाही, आहे की नाही? हा नाही, विनाकारण हात उचलतात रे बायकांवर. जे शब्द चुकीचे निघतात, शिव्या निघतात तोंडातनं. थोडं 1 महिना कमी तिखट, कमी तेल, कमी मीठ खा. हे जे तर्री हाणता का तुम्ही, ह्या तर्रीनंच वाटोळं केलंय तुमचं. सजनी रस्सा रस्सा वाढ, रश्यानेच काटा काढला तुमचा. सजनाचं जाऊ द्या, पण मला सजनीचं बी कौतुक वाटतं. काय काय घरातल्या सजण्याचा आशयात जेवण त्यात रविवार आज आणा की, थोडं तुम्ही खा, थोडं मी खाते, थोडं लेकराला देऊ. हा, असली बायको नसलेली बरी राहू. अरे परमार्थिक स्त्री घरात असेल, भगवंताचं नामचिंतन करणारी स्त्री बायको असेल ना, ज्या तोंडातनं कधी अपशब्द नवऱ्याविषयी, तिच्या आईवडिलाविषयी, त्याच्या आईवडिलाविषयी निघत नाहीत, ती बाई घराचं वैकुंठ केल्याशिवाय सोडत नाही, जिला संस्कार चांगले आहेत. आणि श्रीमंताच्या पोरी बघून करू नका, लय देखणे असावी असा बी काय हिशोब ठेवू नका. तुम्ही नसाल माळकरी, बायका तरी माळकरी करा, म्हणजे घराचं कल्याण होईल. तिनं तरी म्हणावं तुम्हाला बाबा नको खायचं तर ढाब्यावर मर, मी नसते करीत. अशी बायको करत थोडं तरी कल्याण होईल जीवाचं. जी मुलगी संस्कृती सांभाळते, स्टेबिलिटी सांभाळते, अशा मुली बायका करा रे. आणि पोरींनो तुम्हालाही सांगते, अरे निर्व्यसनिक असणारी पोरं नवरा करा, पैशाचं काही नाही. अरे वाईट काळात तुम्ही जर त्या नवऱ्याला साथ दिली ना, चांगल्या काळात तो नवरा आयुष्यात तुम्हाला सोडणार नाही, अखंड डोक्यात ठेवा. तुम्ही त्याच्या चांगल्या काळातच त्याच्या आयुष्यात प्रवेश करता. त्याला कळतं काळ बदलला की ही बदलल्याशिवाय राहणार. चुकीचं वागतो तो. एक बाजू असते का छाप्याला, सांगा बरं? छापाकाटा असतो की नाही? नाण्याला 2 बाजू. तुम्ही परिस्थिती बघून नवरा करता ग, श्रीमंती बघून नवरे करताय तुम्ही. आजकालची परिस्थितीच वाईट. माझी विनंती आहे, मुलीच्या अपेक्षाच चुकीच्या झाल्यात. मी मुलगी म्हणून सांगते, मैत्रीण म्हणून सांगते, मुलगा असा नवरा करा जो त्याच्या आई बापाची जाणीव ठेवतो, जो संस्कार सांभाळतो, जो अखंड विठोबाचं चिंतन करतो, त्याला नवरा करा. आणि डोक्यात विचार ठेवा, जो स्वतःच्या आई बापाला त्रास देत नाही, तो लोकाच्या पोरीला तरी कसा त्रास देईल, या संस्कारावर त्याच्याशी लग्न करा. आणि थोडा विचार करा, जे स्वतःच्या आई बापाचा झाला नाही ते तुमचं काय होणार आहे? तुम्ही त्याला म्हणले घराबाहेर निघाला, तो काय तुमच्या संग संसार चांगला करणार आहे? तो आईबापाला सोडू शकतो म्हणजे? हे डोक्यात घेत जा जरा. आणि तुम्हाला सांगते पोरांनो, जी पोरगी तिच्या आईबापाला सोडून तुमच्या संग पळून आली, ती तुमचा काय संसार चांगला करणार आहे? जिला स्वतःच्या आईबापाला कलंकापासून वाचवता आला नाही, ते तुम्हाला काय अकलंकित ठेवणार आहे रे? जरा डोकं बिकं वापरत जा की. अनलॉजिकल कसं वागता? बाकी गोष्टीत लय डोकं चालतं तुमचं, एवढं कळत नाही? ज्या अरे ते काय होतं माहिती आहे का, माझा काय पण विषय नाही कीर्तनात सांगायचा, पण माणसं म्हणतात हो लय चुकीचं वातावरण चाललंय ताई, 2 शब्द बोलत जा, तेवढे सुधारले तर सुधारले. मला काय गरज आहे? परिस्थिती तशीच चालू आहे रे दादा. आपल्या पोरींनाच पोरं असले छपरी आवडते, इकून रान हाणलेलं, ते तिकडं वर केलेलं, ती पोरं बिचारी काय करते? आमच्या पुरीला धोत्रावाला आवडतो का? घालत नाही पोरं धोत्र महाराज. अवघड आहे ना दादा. सिंपल साधी अशी मुलं आमच्याच पोरींना आवडत नाही. त्यांना गुंड लागतात. 4 माणसात तिला संरक्षण केलं पाहिजे. अरे संरक्षण करायला मनगटातच ताकद असावी असं नाहीये. अरे त्या मुलीचं संरक्षण तिथं होतं जेव्हा मुलगा निर्व्यसनी असतो. संरक्षणच आहे ते. मुलगा शांत आहे म्हणजे त्याला काही कळत नाही असं नाही, तो कळतोय, पण त्याला स्टेबिलिटी कळते की कुठे बोललं पाहिजे आणि कुठं नाही बोललं पाहिजे. असे नवरे भेटायला भाग्य लागतं बायांनो. हा पण तुम्हाला डॅशिंग पाहिजे. असा निघाला काटा जिंदगीचा तुमच्या. 4 दिवस सुखाचं, बाकी सगळं आयुष्य कसं काढणार आहे तुम्ही? पण विनंती आहे
थोडे स्टेबल राहा, त्याशी अंकुशाचा मार. लय अहंकार करत फिरू नका बाबांनो. थोडी बुद्धिमत्ता स्ट्रॉंग करा, जरा विचार करा काय बरोबर आहे काय योग्य आहे. 4 दिवसाचं सुख महत्त्वाचं आहे का अखंड आयुष्य समाधानात घालवायचं आहे हे कळू द्यायचं असेल ना तर विनंती आहे, जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते ना पोरींनो, आई बापाच्या पलीकडं कुणीसुद्धा तुम्हाला पदरात घेत नाही. लाख चुका झाल्या तुमच्या, पण तुमच्या आईनं कधी तुम्हाला धुतकारलं नाही. इतक्या मोठ्या चुका करता तरी सुद्धा तुम्हाला आईबाप काही म्हणत नाही. तुम्हालाही पोरांनो काही म्हणत नाही आईबाप. मरणाच्या चुका करता तुम्ही, व्यसनं करता, चुकीचं वागता, भांडणं करू करू घरात जाता, तरी आईबाप तुम्हाला शब्दाने बोलतात, काही करत नाही. करा की विचार त्यांना काय पडलेलं आहे. अरे तुम्हाला खरं सांगते, तेव्हाच बंगले बांधले असते तुमच्या आईबापानं, तेव्हाच गाड्या घेतल्या असत्या, पण त्यांनी तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या सामर्थ्यासाठी पैसा राखून ठेवला. त्यांनी विचार केला या बंगल्यापेक्षा माझ्या पोराचं शिक्षण महत्त्वाचं आहे, माझ्या गाड्यांपेक्षा माझ्या पोरीचं लग्न महत्त्वाचं आहे. या विचारांनी त्यांनी त्यांच्या सुखाचा त्याग केला आणि तुम्हाला वैभव दिलं. यात काय चुकलं रे त्यांचं? आणि तुम्ही त्यांची परतफेड जर अपमानाने करत असाल तर काय संस्कार म्हणायचे आपल्या हिंदू धर्माचे? लय सामर्थ्यवंत माणसं दादा आपण. थोडा संयम ठेवा, सगळं चांगलं होणार आहे. आणि जो आनंद एकत्रित कुटुंबामध्ये आहे तो आनंद एकटं राहण्यात. ज्या घरात आजी आजोबा आहेत त्या घरातलं नातू पटकन वाया जात. अरे आईनं नाही सांभाळलं तर आजोबा घेऊन बसतो, आजी घेऊन फिरती. त्याला प्रेम लागतं ना दादा, त्याला कळतं आजी आजोबाला सांभाळलंय आपल्या बापानं, आपल्याला सुद्धा सांभाळणं गरजेचं आहे. हे संस्कार पडतात. तुम्हाला आजी आजोबाच नको आहेत घरात. हा, तुमचं लेकरू रडायला लागलं, तुमच्याशिवाय घ्यायला कुणी नाही. हाय का कुणी घ्यायला तुमच्या घरात तुमच्या लेकरू रडायला लागल्यावर? मग तुम्ही काय करता? धर्म मोबाईल बघ चल वाटून. संस्कार चुकीचं लागतात ना ग त्याला. एक सामान्य प्रश्न विचारते माय, पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत व्हायचं. आता आईकडे गेलं तरी शांत होत नाही. कधी शांत होतं? अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणता. ऍक्सेप्ट करताय म्हणा की. म्हणजे मातृत्वाची जागा जर एखादं उपकरण घेत असेल तर आपण कितपत योग्य आहेत? पहिलं आईकडे बघितलं की लेकरू किती रडत असू द्या ते काय व्हायचं? आजीकडे गेलं की, आजोबाकडे गेलं की शांत. आता लेकरं शांत नाही होत जोपर्यंत तुम्ही त्याला मोबाईल देत नाही. अरे मातृत्व तुमचं हरवताय तुम्ही, तुमच्यापासून लांब करताय पोरांना. काय मोठेपणी ते तुम्हाला सांभाळणार आहे जर तुमचं आणि त्याचं प्रेमच राहिलं नाही तर? तुमचा स्पर्शच त्याला कळत नाहीये. हे डोक्यात घ्या. पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. अरे वासुदेवावर उठलेली माणसं तुम्ही, आम्ही पावलाच्या भोंग्यावर उठलो, आमच्याकडनं काय अपेक्षा ठेवता तुम्ही? तुम्हाला जाग आली वासुदेवाला तेव्हा, आम्हाला जाग आली पावाला आला तेव्हा. तुम्ही अंगाईवर झोपले, आम्ही शांताबाईवर झोपलो. काय फरक आहे का नाही तुमच्यात आणि आमच्यात? ॲटमॉस्फिअरच बदलायला लागलंय की. पहिली माय लेकाला झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची, तोडकी मोडकी म्हणायची, पण अभंग म्हणायची, अंगाई म्हणायची, त्याला म्हणायची. निमुनीच्या झाडा मागे चंद्र चोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. निमुनीच्या झाडा मागे चंद्र चोपला ग बाई, काय झोपली कोठ्यात, गाय झोपली कोठ्यात, घरट्यात चिवताई, पैसाच्या वेलींवरी झोपल्या ग जाई जुई, मीठ पापण्या डोळ्यांच्या, मीठ पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई. निमुनीच्या झाडा मागे चंद्र चोपला ग बाई, निमुनीच्या झाडा मागे चंद्र चोपला ग बाई. शब्दात प्रेम होतं, वात्सल्य होती, करुणा होती, माया होती. आताचं पोरग तुझ्यासाठी गेले वनात, उठतेली लय गुणाची नाही ती, त्यांना वाटत दुसरं लागलं काही. असल्यावर झोपते ती लेकरण. काय खरंय? खरं सांगा, भजना इतका आनंद कशात आहे?
असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे? आणि तुम्ही इमानदारीने सांगा, अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे? कशाला मरता रे? असं विचार नाही करत की योग्य ठिकाणी जन्माला आलोय, चुकीचं नाही वागलं पाहिजे. शाहिस्तेखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तेखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मौलों ने बदले की आंग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जवान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसे उनकी परवरिश नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले, औरत जात की इज्जत करते है वो. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगम. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते वो. किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूछते हैं, ऐसे हिंदू है वो. औरत को माँ समझते हैं. शत्रूला विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं,